स्टेट, मेंटल स्टेट, नॉट फिजिकल। क्योंकि फिजिकल तो चला, आपकी ये जो स्किन है, हमारी स्किन 30 दिन में ये साफ नहीं हो जाती है, बिल्कुल नहीं। लेकिन उसको कौन बता रहा है? ऑब्वियसली उसको हमारा डीएनए बता रहा है, जो हमारी लेकिन डीएनए पहले ऐसा माना जाता, डीएनए चेंज नहीं होता। अब एपिजेनेटिक्स के दौर में बताया जा रहा है कि डीएनए को आप ऑल्टर कर सकते हो, डीएनए तक चेंज हो सकता है। कैसे? एपिजेनेटिक्स बता रही है कि जो आपके थॉट्स, आपके इमोशंस, जो सब चीजें आपके माइंड में चलती हैं, वो आपके डीएनए तक को प्रभावित कर देती हैं। तो अगर हमारा हर एक सेल, स्किन का सेल मान लो 30 दिन में नया हो जाता है, जो नया सेल उसकी जगह पे आता है, उसको कैसे पता बीमार पड़ना है? क्योंकि मेरी स्टेट बीमारी की है, मैं अपने दिमाग में बहुत बीमार, मेरे को कुछ होने वाला है। यही मैंने अभी कोविड के एग्जांपल में डिस्कस किया। यही लाइफ थ्रेटनिंग डिजीज में होता है कि वो बंदा तब तक ठीक रहता है जब तक उसको रिपोर्ट नहीं मिलती है। तो आपने जो अभी बताया, इसको एक कोई भी कॉमन इंसान, एक नॉर्मल पर्सन अपनी एवरीडे लाइफ में कैसे इंप्लीमेंट कर सकता है? बहुत अच्छी बात पूछी आपने। कई बार क्या होता है, हम ना इसको इतना टिपिकल बना देते हैं, हमको लगता है कि यार ये तो कुछ आउट ऑफ द वर्ल्ड, कुछ एलियन टाइप की चीज है, तो हम उसको इतना ज्यादा अपने डे टू डे लाइफ में इंप्लीमेंट नहीं कर पाते। तो मैं उसके लिए ना बड़ा एक सिंपल फ्रेमवर्क देना चाहूंगा कि हमें क्या करना है। लेकिन उस फ्रेमवर्क से पहले मुझे 2-3 चीजें समझानी है ताकि लोग इसको कनेक्ट कर पाए। अभी आप देखो, हमारा कोई भी सेल है, हर एक सेल 120 डेज मैक्सिमम में वो रिप्लेस हो जाता है, यानी नया सेल आ जाता है। करेक्ट। पुराना सेल गया, नया, लगातार ये प्रोसेस हमारा चलता रहता है। और ये प्रोसेस हमारी जिंदगी पर्यंत चलता रहता है, मतलब मरने तक हमारा ये प्रोसेस। वो अलग बात है कि जब हमारा नया सेल आता है, उसकी कैपेसिटी पिछले से 1% कम होती है, तभी बताया गया वो 100 साल उम्र है। हाँ। तभी हमारी स्किन एज करती है, हमारी स्किन लूज होती है, सब धीरे धीरे, लेकिन उसकी कैपेसिटी कम होती है। अब वो ऊपर वाले ने डिजाइन किया था कि 1 साल बाद ये प्रोसेस होगा, मतलब इतने टाइम में वो 1% का डिप्लीशन ले जाएगा। अब कई लोगों का वो 2 महीने में ले जाता है, कई लोगों का वो 5 साल भी नहीं लेता। आप देखो 80 की उम्र में भी कई बार कुछ लोग 40 के लग रहे होते हैं, कई बार कुछ। और इसका सबसे बड़ा कारण है स्ट्रेस। करेक्ट। आप देखोगे जो इंसान स्ट्रेस और डिप्रेशन में है ना, वो 30 की उम्र में 50 का लगने लगेगा। एब्सोल्युटली करेक्ट। क्यों? क्योंकि वो कहीं ना कहीं इंपैक्ट उसका हमारे हर एक सेल पे जा रहा है। तो हमारा जो हर एक सेल है 120 डेज में वो रिप्लेस हो जाता है। जैसे हमारा स्किन सेल है, वो 30 डेज में रिप्लेस हो जाता है, नया आ जाता है। अगर वो नया आ रहा है और किसी इंसान को कोई डिजीज है, कोई चैलेंज है, कोई प्रॉब्लम है, कोई दिक्कत है, तो जो नया सेल आ रहा है वो तो हेल्दी सेल आ रहा है, उसको तो नहीं पता कि इस बॉडी में बीमारी है। करेक्ट। तो वो नया सेल अगर पुराने सेल को रिप्लेस कर रहा है, तो वो कैसे बीमार हो जाता है? आदमी बीमार कैसे रहता है? क्योंकि जो नया सेल आ रहा है उसको हमारी स्टेट बताती है कि मैं बीमार हूं। और ये कोई आज ऑकल्ट चीज नहीं है, इसको आज मेडिकल साइंस प्रूव करती है, कि एपिजेनेटिक्स प्रूव करती है। पहले ऐसा माना जाता था कि हमारा डीएनए जो है वो हमें हमारे पेरेंट्स से, मतलब अब मिलता हमारे पेरेंट्स से ही है, लेकिन ऐसा माना जाता था कि वो रीप्रोग्राम नहीं किया जा सकता। जैसा डीएनए वैसा हो गया। किसी को हार्ट डिजीज हुई तो सबसे पहले पूछेंगे तुम्हारे पेरेंट्स हैं, किसी को तो नहीं थी। तुमको कोई डायबिटीज हुई, तुम्हारा नाना नानी दादा दादी मम्मी पापा, क्यों पूछेंगे? क्योंकि वो डीएनए से आपके बाल उड़े, सबसे पहले देखेंगे तुम्हारे फादर के तो नहीं गए थे, या क्या डीएनए आप लेके आ रहे हो। आज माना जाता है कि डीएनए को रीप्रोग्राम किया जाता है। इस साइंस को बोला जाता है एपिजेनेटिक्स। जीन्स को प्रोग्राम करना, हमारे जीनोम तक को बदल देना। और जीनोम को कौन बदल रहा है? हमारे थॉट्स, हमारी फीलिंग्स, हमारी एनर्जी, ये सब हमारे थॉट्स को बदल रहे हैं। तो अगर हमारा सेल बदला हुआ आ रहा है, और यहां पर मतलब मैं कई बार अपने पार्टिसिपेंट्स को सुनाता हूं ना, ये चीज बताता हूं, जब वो उसको फील करते हैं और उसके बाद विजुअलाइजेशन करते हैं, उनकी जिंदगी बदल जाती है। मैं बार बार इस बुक को कोट करता हूं, एनाटॉमी ऑफ एन इलनेस बाय नॉर्मन कजन। डॉक्टर ने बोल दिया कि भैया तुम्हारे पास टाइम नहीं है, 36 पेन किलर्स तुमको एक टाइम में लेनी पड़ेंगी, इतना दर्द होगा कि तुम हाथ उठा के बोलोगे कि बस हो गया, ले जाओ, बुला लो। उसने डॉक्टर को कहा, मैंने कभी सिगरेट नहीं पी, शराब नहीं पी, गुटखा नहीं खाया, तंबाकू नहीं खाया, I've never done anything wrong. How come this happened to me? हमने तो यही सुना ना कि ये ऐसा करोगे तो ये ऐसा मौका ही। डॉक्टर ने बोला नहीं, क्या तुम्हारे पास कोई नेगेटिव इमोशंस तो नहीं रखे? अनवर्दीनेस की फीलिंग पड़ी है, बचपन में कुछ गलत हुआ था, आज तक यहां ढो रहा हूं, हुआ 25 साल पहले था, लेकिन रोज होता है क्योंकि वो यहां पर है। और मैं देखता हूं लोगों के फ्रंटल लोब, टेम्पोरल लोब, ऑसिपिटल लोब पिक्चर्स से भरे पड़े। 29 दिसंबर 1960 को मेरे साथ ये हुआ था। करेक्ट।
उस दिन पिछले महीने की 12 तारीख को हमें तो ये नहीं याद रहता कल खाया क्या था। लेकिन जब हम उस परेशानी में होते हैं तो वो 1960 1970 का भी टेम्पोरल लोब में फिक्स रहता है कि उस दिन ये हुआ, होता कि नहीं होता। वो हमने यहां पर भर रखा है। नॉर्मन कजन कहता कि हाँ किसी ने मेरे साथ बहुत गलत किया था, यहां पड़ा हुआ है अभी भी। डॉक्टर ने कहा दैट इज द रीजन ऑफ दिस डिजीज। उसने कहा कि अगर ये नेगेटिव चीज मेरे को बीमारी दे सकती है तो क्या पॉजिटिव ठीक भी कर सकती है। डॉक्टर वॉज स्केप्टिकल। डॉक्टर कहता हाँ ठीक, हाँ मे बी। उसने कहा बट आई एम वेरी मच क्लियर कि कर सकती है। देन व्हाट ही डिड, उसने अपने एक दोस्त को लिया, अपने दोस्त को अपने साथ लिया, एक वीसीआर अरेंज किया। हमारे जमाने में उस टाइम पे, मतलब मैं तो इतना पुराना हूं, आपका नहीं पता, हम भी ऑलमोस्ट उतना ही पुराने। हमारे जमाने में वीसीआर हुआ करता था, वीडियो कैसेट, बिल्कुल रिकॉर्डर वीडियो, वीसीपी वीसीआर होते थे, कैसेट मिलती थी ऐसे। Happy morning, all of you. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग। एनर्जी ड्रिंक रेडी है आपका सबका? यस। बता सकते हो कौन सा एनर्जी ड्रिंक ले रहे हैं आप? गुड मॉर्निंग सर, माझा फेवर आहे मिक्स। वेरी गुड मॉर्निंग। हेलो, मी पण एनर्जी ड्रिंक घेतोय, खूप छान आहे, खूप स्वादिष्ट आणि कडक आहे। याचं नाव काश्मीरी कावा, मला खूप आवडतो। थँक्यू माय कोच, थँक्यू माय कम्युनिटी। गुड मॉर्निंग सर। व्हेरी गुड गुड मॉर्निंग। मॉर्निंग। माझा पण फ्लेवर आहे काश्मीरी कावा, सेम सेम। यस, थोड़ा खूप टेस्टी, एनर्जिकल, बहुत बढ़िया। थैंक यू सर। यस। गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। माझा Very good तुलसी morning. फ्लेवर आहे। यस। सर्वांनी व्हिडिओ ऑन केले तर आपल्याला स्टार्ट करता येईल। गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग। सर। गुड मॉर्निंग। माझा माझं एनर्जिकल ड्रिंक आहे कृषी फेवर, खूप कडक, खूप छान। येस। चला वर्कआउटला स्टार्ट करायचंय। सगळ्यांचे व्हिडिओ ऑन, अजून 3 व्हिडिओ बंद आहेत, चालू करा। आणि ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत ना तेच दिसत आहेत फक्त। येस, व्हेरी गुड। मीना मॅम स्टार्ट घ्यायचं? Yes. येस येस। वेरी गुड, बहुत बढ़िया।
मांडीवर बोजा म्हणजे मार्केट चोरा राजाच्या बाट नको जाऊ चोरा अरे जन्माला घातलं उघड्यावर टाकलं राजाला मिळतोय निवारा या राजाला मिळतोय निवारा हे 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 निघ भाऊ हो बाजूला चलता हो बाजूला पोटाची गोळी नजर देईन तुला अरे हट नाही जमणार तुला जमणार नाही तुला फुकटचा ताप नको या बाबाला अरे जा रे काका फिरवू नको डोका पत्तो या नाका लाल लाल पागोट गुलाबी शेला त्या दहा दहा केलाची बसाला वेडा एक दोन तीन चार अमलपुऱ्यातली पोरं हुशार तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे उतानी रे उतानी रे गोपाळा तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा अरे गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्या बाळा DJ Lucky. अरे टोली बना के निकले ग्वाले करने को हुड़दंग गोविंदा के दिन सब हो गए हैं गोविंदा के संग अरे समझे हर तरफ है ये शोर आया गोकुल का छोर आज हम लोग मस्ती करेगा कहीं मटकी तोड़े कहीं नैना जोड़े आज गड़बड़ घोटाला चलेगा हर तरफ है ये शोर आया गोकुल का छोर आज हम लोग मस्ती करेगा कहीं मटकी तोड़े कहीं नैना जोड़े आज गड़बड़ घोटाला चलेगा DJ Lucky. एनर्जी ड्रिंक लीजिए सब जनों, जिनके जिनके पास एनर्जी ड्रिंक है वो ले सकते हैं। एकदम कडक वर्कआउट, माय लेकीचा वर्कआउट किती सुंदर होतोय, किती छान करते, स्टेप्स एकदम सुंदर, खूप सुंदर करत आहेत, खूप छान आणि सगळ्यांना करता येईल असं वर्कआउट करते। बहुत बढ़िया, बहुत बहुत अभिनंदन। यस हे आला रे गोविंदा गोविंदा रे गोपाला मुरलीधरा यशोदानंदा यशोदेच्या तान्यावाला एक्क्यावर लावून तिने का खंडी पुढे गा गोविंदा एक्क्यावर लावून तिने का खंडी पुढे गा गोविंदा ठाणे जिल्ह्यामध्ये चर्चा घरोघरी कुणाल पाटीलची हाय हंडी सबसे भारी होईल हंडीला जल्लोष औंदा होईल हंडीला जल्लोष औंदा ही आला रे हंडी पुढा
कृष्ण नंद लाला गोविंदा गोपाला राधे कृष्ण नंद लाला हे हंडी लय भारी स्वर्गीय विजय दादा पाटील मंडळ अरे बोल बजरंग बली की जय गोविंदा रे गोपाळा अरे गोविंदा रे गोपाळा खिडकीतल्या नायका बघू नका पुढं बघू नका दोन पैसे दे तुम्हाला पिसून टाका लाल लाल बागोट गुलाबी शेला चिमट्या दादा गेलाची कसाला विडा तुझ्या घरात नाही पाणी घागत पाणी रे गोपाळा एक दोन तीन चार अमरपुऱ्यातली पोरं हुशार कर्मलच्या पोरी तुझं हित काय काम ग तुझी माझी कशी जमल जोडी मला ठाऊक आहे ग अशी कशी राखबाई आलीस ना खाबर पद नाही खांद्यावर दोन पैसे देतो तुला राधे देतो तुला त्याच्या मडक्यातलं लोणी दे ग या कृष्णाला तुझी माझ्याशी गाठ नको फिरवू तू पाठ तुझा फोडीन मी मार लाल लाल बागोट गुलाबी शेला चिमट्या दादा गेलाची कसाला विडा तुझ्या घरात नाही पाणी घागत पाणी रे गोपाळा एक दोन तीन चार अमरपुऱ्यातली पोरं हुशार गया शोर सारी नगरी रे आया फिर रज का बाका संभाल तेरी गगरी रे ओ आया फिर रज का बाका संभाल तेरी गगरी रे अरे मच गया शोर सारी नगरी रे आया फिर रज का बाका संभाल तेरी गगरी रे ओ आया फिर रज का बाका संभाल तेरी गगरी रे देखो अरे देखो कहीं ऐसा
बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे जाने क्या करता अगर होता कहीं गोरा जाके जमुना में जरा शक्ल देखे थोड़ा जाने क्या करता अगर होता कहीं गोरा जाके जमुना में जरा शक्ल देखे थोड़ा बिंदिया चमकाती रस्ते में ना जा मंचला भी है गोकुल का राजा मंचला भी है गोकुल का राजा पड़ जाए नहीं पाला राधा से कहीं लाला फिर रोएगा गोविंदा मारेगी ऐसा फंदा गर्दन से बांधेगी चुनरी रे मच गया शोर सारी नगरी रे आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे अरे मच गया शोर सारी नगरी रे आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी वृंदावन के वृक्ष को मरम न जा धारी मोर रूप में आप सभी को दर्शन देने के आए हैं सागर सैनी आर्ट ग्रुप के सुंदर से कलाकार। अरे गोविंदा रे गोपाला मीना मॅम ते खुर्ची काढा खुर्ची बाजूला ठेवा खुर्ची गोविंदा रे गोपाला इथल्या ताई अक्का वाकू नका पुढं वाकू नका दोन पैसे देतो मला पिसवून टाका इथल्या ताई अक्का वाकू नका पुढं वाकू नका दोन पैसे देतो मला भिजवून टाका गौरव लाल लाल पाकोट गुलाबी शेला जिंक्या जाता गेला जीव झाला वेडा लाल लाल पाकोट गुलाबी शेला जिंक्या जाता गेला जीव झाला वेडा घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा एक दोन तीन चार मग पुढे पीर पोरं हुशार एक दोन तीन चार आम्हा पुऱ्यातली पोरं हुशार गोविंदा आला रे आला तो
झाला खाण्याचं खाऊ नाही खाऊ तुला कुठला खाऊ तुला फुकटचा खाऊ नको ह्या राधेला 1 2 3 4 अंमल पुढतील पोरं हुशार 1 2 3 4 अंमल पुढ्यातली पोरं हुशार गोविंदा आला रे आला तो अंमल पुरेवाला गोविंदा आला रे आला तो अंमल पुरेवाला एनर्जी ड्रिंक लीजिए सब जनो। यस यस, देखो कृष्णा, चलो एनर्जी ड्रिंक लीजिए, एनर्जी ड्रिंक। वेरी गुड, बहुत बढ़िया। यस 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 यस, सब जन ले रहे हैं एनर्जी ड्रिंक। यस, बहुत बढ़िया। आज का बहुत बढ़िया हो रहा है वर्कआउट। यस, चलो स्टार्ट करेंगे। रेडी है? यस यस, मंडळाच्या सर्व सभासदांना कळविण्यात येत आहे, कोणी चुकूनही मस्करी करू नये। तरी सर्वांनी स्टेप बाय स्टेप नाचणेच आवश्यक आहे हुकुमावरून। ओके, म्युझिक।
देख राजा, ये मटकी एक फटकी में तोड़ता है। चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, करे नीचे का जोड़। चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, करे नीचे का जोड़। चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, नीचे का जोड़। मौसम बड़ा बेईमान है, दिल ये मेरा परेशान है। मौसम बड़ा बेईमान है, दिल ये मेरा परेशान है। समझाऊं कैसे ये दिल है दीवाना, बस में नहीं दिल का ये आना जाना। होती है जालिम ये दिल की लगी, होती है जालिम ये दिल की लगी। ऐसी बात ना बढ़ा, जाने ऐसी बात ना बढ़ा। आया है लेकर ये टोली कहीं से, किस्सा सुना होगा तुमने किसी से। छोरों को भी पड़ जाती है मोर, छोरों को भी पड़ जाती है मोर। चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, करे नीचे का जोड़। चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, करे नीचे का जोड़। मटकी दिखा तू तोड़ के, या दौड़ जा गली छोड़ के। मटकी दिखा तू तोड़ के, या दौड़ जा गली छोड़ के। आए गए तुझसे कितने टपोरे, मटकी अभी तक है ये कोरी कोरी। पीछे हटा रे अपने कदम, पीछे हटा रे अपने कदम। तेरी मटकी तोड़ेंगे, ऐसे हम न छोड़ेंगे। तेरी मटकी तोड़ेंगे, ऐसे हम न छोड़ेंगे। मौसम जवानी के ना बीत जाए, किस्सा सुनाए कि हम भी सुनाए। छोरों के घर भी आते हैं चोर, छोरों के घर भी आते हैं चोर। चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, करे नीचे का जोड़। चांदी की डाल पर सोने का मोर, करे नीचे का जोड़। चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, नीचे का जोड़। चलो सेल्फी के लिए आगे आइए, चलो सेल्फी के लिए आइए आगे। बहुत बढ़िया। वीडियो ऑन करिए, सबकी वीडियो ऑन है? यस, जिनकी वीडियो ऑन है वही दिख रहे हैं। यस, एक सेकंद। पहिल्या
चलो सेल्फी देना है, एक्शन करना है. यस. दिवशी जन्मलय बाळ कळ सोन्याचा देते डहाळ पहिल्या दिवशी जन्मलय बाळ कळ सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ गोबाळा जो जो रे जो जो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो जो कंस म्हणजे वाईट प्रवृत्ती. दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग जसा झळकतो आरशाचा बिंग जो बाळा जो जो रे जो जो जसा चमकतो आरशाचा बिंग जो बाळा जो जो रे जो जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायानो उठा तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायानो उठा खारीक खोबर साखर वाटा जो बाळा जो जो रे जो जो खारीक खोबर साखर वाटा जो बाळा जो जो रे जो जो चवथ्या दिवशी बोलली बाई अनुसयेने वाजवली टाळी चवथ्या दिवशी बोलली बाई अनुसयेने वाजवली टाळी कृष्ण जन्मला यमुना स्थळी जो बाळा जो जो रे जो जो कृष्ण जन्मला यमुना स्थळी जो बाळा जो जो रे जो जो पाचव्या दिवशी सटवायचा वेडा लिंबू नारळ देवीला फोडा पाचव्या दिवशी सटवायचा वेडा लिंबू नारळ देवीला फोडा तान्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळा जो जो रे जो जो तान्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळा जो जो रे जो जो सहाव्या दिवशी कळीचा मारा राधा कृष्णाला खाली तेवारा सहाव्या दिवशी कळीचा मारा राधा कृष्णाला खाली तेवारा चला यशोदा फुल्या घरा जो बाळा जो जो रे जो जो चला यशोदा फुल्या घरा जो बाळा जो जो रे जो जो सातव्या दिवशी सटवायचा माल तेथे सोनेरी मंडप लाल सातव्या दिवशी सटवायचा माल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोळ जो बाधा जो जो रे जो जो
यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जो बाळा जो जो रे जो जो आठव्या दिवशी अटकायचा थाट भुलल्या गवळणी 360 आठव्या दिवशी अटकीचा थाट भुलल्या गवळणी 360 श्रीकृष्णाची पाताना वाट जो बाळा जो जो रे जो जो श्रीकृष्णाची पाताना वाट जो बाळा जो जो रे जो जो नवव्या दिवशी नवमीचा छंद तान्या बाळाने घेतला छंद नवव्या दिवशी नवमीचा खंड तान्या बाळाने घेतला छंद वासुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा जो जो रे जो जो वासुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा जो जो रे जो जो दहाव्या दिवशी दहावीचा घाट 33 कोटी देव मिळून येत दहाव्या दिवशी दहावीचा घाट 33 कोटी देव मिळून येस चला सगळे सण उत्सव जयंती वगैरे आपण सगळे साजरे करतो ना त्या पाठीमागचा परामर्श आदर्श घेतला पाहिजे यासाठीच सगळ्या गोष्टी ह्या घडलेल्या असतात ज्या काही भूतकाळातील घटना असतात त्या सर्व त्या घटनांचा परामर्श घेऊन आपल्या जीवनामध्ये खूप छान मोठी प्रगती करायची असते त्यासाठीच असते आज खूप छान वर्कआउट घेतलंय मीना मॅम त्यांच्या दीदी खूप सुंदर मायलेकीचा वर्कआउट झालाय खूप छान सुंदरसा त्यांचं खूप खूप अभिनंदन आपण सर्वांनी सुद्धा खूप सुंदर केलंय आपलं सुद्धा खूप खूप अभिनंदन माझ्यामध्ये किती वेळ झालाय आपल्याकडे आहेत 20 मिनिटं शिल्लक आहेत तर 20 मिनिटांमध्ये आपल्याला प्राणायाम करूया आपण चालेल का हो सर येस सगळ्यांना ऑप्शन दिले प्राणायाम करूया आपण मला वाटलं हे पोवाडा आहे ना हे काय आपलं हे काय म्हणतात त्याला पाळणा आहे ना मला वाटतं ते 8 दिवसापर्यंत 9व्या दिवसापर्यंत असतं ते 5 बघितलं तर काय ते 12 मिनिट आहे चला थांबा चला येस मीना मॅम प्राणायाम रेडी हो सर दीदी खूप छान खूप अभिनंदन तुमचा श्रीकृष्ण मस्त होणार आहे मस्त बढिया एक नंबर खूप छान काम करणार सगळ्यांना संरक्षण देणार आहे तब्येत ठीक नाही बाळाची चालेल काय होईल छान छान होऊन जाईल का आणि सगळ्या माया बहिणींना हा श्रीकृष्ण एकदम संरक्षण देणार आहे यस त्याचा परामर्शच आहे एका भावाप्रमाणे वडिलाप्रमाणे ईश्वराप्रमाणे शक्तीप्रमाणे हे सगळे पार्ट्स असतात सगळ्यांचं चला आज श्रीकृष्ण गोपाळ अष्टमी ना आज गोपाळ काला बरोबर आहे त्यानिमित्तानं तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला प्राणायाम करूया खूप खूप अभिनंदन दीदी यस खूप छान केला दोघी पण मायलेकींनी यस यस कसा झाला वर्कआउट दोघा मायलेकींचा आजचं एकदम कडक एकदम मस्त खूप छान येस 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 चला प्राणायाम घेऊया आता प्राणायाम मनीषा मॅमला देऊ का मॅम बाळ घेता का मनीषा मॅमला देऊ कोणतेही चालते सर घ्या मग घ्या काय अडचण नाही घ्या चला येस
माझे मॅम साऊंड ओपन करा. मंडूकासन करूया, मंडूकासन आणि प्राणायाम करूया. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे आणि दोन्ही हाताच्या मुठी पोटावर ठेवायच्या आहेत. श्वास सोडून मस्तिष्क जमिनीवरती. शशांकासन. श्वास घे दोन्ही हात वरती, श्वास सोड दोन्ही हात जमिनीवरती, मस्तिष्क जमिनीवरती. श्वास रोखून थांबायचे. परत एकदा श्वास घ्या. श्वास नंदलाल मेरो है, श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है, श्री बाके बिहारी. परत एकदा दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. गोविंद मेरो गोपाल मेरो है. ठीक आहे, 3 मिनिट करायचे आहे. आणि पायांच्या बोटांना पकडायचे आहे. रमण गिरधारी बहुत बहुत अभिनंदन. बनवारी. मेरो राधा रमण गिरधारी गिरधारी श्याम बनवारी. राधे गोविंद रटो राधे गोविंद भजो राधे रटो राधे गोविंद. श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है, श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है. कजरारी आँखिया मन मोहे, अलकावली कपोलन सोहे. कपालभाती प्राणायाम. कजरारी आँखिया मन मोहे, अलकावली कपोलन है. भजो राधे गोविंद रटो राधे गोविंद भजो राधे गोविंद रटो राधे गोविंद. बंसी बजैया गोपाल मेरो है, बंसी बजैया गोपाल मेरो है. गोविंद में
पूर्ण एकाग्र होऊन विचारण करायचं आहे. चेहऱ्यावर स्मित करायचं. संकल्प माझ्या शरीरातील समस्त भागांसह संकल्प चरणन में नूपुर झनकारी, नंद जसोदा जिर बिहारी। चरणन में नूपुर झनकारी, नंद जसोदा जिर बिहारी। भजो राधे गोविंद रटोरा। हे डाळण्याची किती शक्य असेल तेवढा पण ताक आपल्या त्याच्यामध्ये भरायचा आहे. दिनन पर सदाए फुलांचा आहे. एकदम ताक हात भरायचा आहे. ही क्रिया पुन्हा पुन्हा करायची आहे. दयाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। करायचं आहे. 3 बोट कपाळावर, 3 बोट गळ्यावर, 1 बोट कपाळावरती भ्रमण गुंजन करत हाताने करायचं आहे. अंधवार के किनारे तेरे नाव चल रही है। प्रत्येक दीर्घ श्वास श्वास सोडा. प्रत्येक दीर्घ श्वास सोडायचा आणि परत ही क्रिया करायची आहे. करता नहीं मैं कुछ भी, सब काम हो ओंकार. रहा है। करता नहीं मैं कुछ भी, तीव्र ओंकार बोलूया. तुम साथ हो जो मेरे, किस चीज की कमी है। तुम साथ हो जो मेरे, किस चीज की कमी है। किसी और चीज की अब दरकार ही नहीं है। किसी और चीज की अब दरकार ही नहीं है। तेरे संकेत करायला सुरू करायचं आहे. अब आणि पुढे हो
डाव्या हाताने घेऊन आहे. तेरे साथ से गुलाब अब गुलफाम हो रहा है तेरे साथ से गुलाब अब गुलफाम हो रहा दोन्ही हाताने कपाळावर प्रेस करायचं आहे. मानेवरती. मैं तो नहीं हूँ काबिल तेरा पार कैसे पाऊं Yes. मैं तो नहीं हूँ काबिल तेरा पार कैसे पाऊं श्वास घ्यायचा का? की हुई वाणी से गुणगान कैसे गाऊं श्वास आत. टूटी हुई श्वास. वाणी से चालते आपलं 7:15 पण क्लब आहे, काय प्रॉब्लेम नाही. चला सर्वांनी पाठीवरती झोपून घ्या. ही सब शवासनासाठी सर्वांनी पाठीवरती झोपून घ्यायचं आहे. तेरी प्रेरणा से ही सब ये कमाल हो रहा दोन्ही पायामध्ये अंतर. मान डावीकडे. पूर्ण शरीर शिथिल करायचं आहे. लक्ष पायांच्या बोटांकडे केंद्रित करा. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. पायांच्या बोटांना शिथिल करा. तळपायाकडे लक्ष केंद्रित करा. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. तळपायांना शिथिल करा. दोन्ही बोटावरती लक्ष केंद्रित करा. श्वास घ्या, श्वास सोडा. दोन्ही बोटांना शिथिल करा. घुटण्यापासून श्वास घेत 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 हळूवार आपण दोन्ही गुडघ्यांकडे यायचं आहे. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. दोन्ही गुडघ्यांना शिथिल करा. गुडघ्यांपासून श्वास घेत घेत हळूहळू आपल्याला मूलाधार चक्राकडे यायचं आहे. 1 सेकंद थांबा. श्वास घ्या, श्वास सोडा. त्यानंतर स्वादिष्टान चक्र. श्वास घ्या, श्वास सोडा. त्यानंतर नितंब. श्वास घ्या, श्वास सोडा. नाभी चक्रावरती येऊन लक्ष केंद्रित करायचं आहे. श्वास घ्या, श्वास सोडा. नाभी चक्रापासून हळूहळू आपल्याला अनाहत चक्राकडे जायचं आहे. ज्या ठिकाणी आपलं हृदय विराजमान आहे. जे हृदय आपलं बंद मुठीसारखं डावीकडे झुकलेलं आहे. या हृदयाचे आभार मानायचे आहे. त्याची कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आणि खूप खूप धन्यवाद देऊन आपल्याला पुढे शुद्धी चक्राकडे जायचं आहे. श्वास घ्या, श्वास सोडा. त्यानंतर दोन्ही खांद्यांकडे जा. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. त्यानंतर हळूहळू हातांच्या कोपऱ्यांकडे जायचं आहे. श्वास घ्या, श्वास सोडा. त्यानंतर हातांच्या मनगटाकडे जायचं आहे. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. तळहाताकडे जायचं आहे. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. त्यानंतर बोटांकडे. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. बोटाच्या पाठीमागच्या बाजूने परत मनगटाकडे यायचं आहे. श्वास घ्या, श्वास सोडा. परत हातांचे कोपरे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. दोन्ही खांद्यांकडे या. श्वास घ्या, श्वास सोडा. आणि पूर्ण अंतर्मनाने पाठ पाहायची आहे. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. त्यानंतर हळूहळू मानेच्या पाठीमागच्या बाजूने आपल्या हनुवटीकडे यायचं आहे. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. त्यानंतर हनुवटीकडे या. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. आणि त्यानंतर हळूहळू आपल्याला आपल्या नासिकेसमोर यायचं आहे. श्वासाची अनुभूती घ्यायची आहे. आत जाणारा श्वास, बाहेर येणारा श्वास.
निगेटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी अनुभवायची आहे. साक्षी भावानं आपल्याला सर्व संवेदना पाहायच्या आहेत. त्यानंतर हळूहळू श्वास घेत आपल्याला अज्ञान चक्राकडे जायचं आहे. 1 सेकंद थांबायचं आहे. संवेदनाची अनुभूती घ्यायची आहे. त्यानंतर हळूहळू श्वास घेत घेत आपल्याला सहस्त्रकाळ चक्राकडे जायचं आहे. साक्षी भावानं पाहायचं आहे. श्वास घ्या, श्वास सोडा. पायाच्या अंगठ्यापासून मस्तिष्कापर्यंत शरीराचा पूर्ण भाग शिथिल केलेला आहे आणि हे शिथिल शरीर जमिनीवरती आहे. मी आणि माझा श्वास एवढंच चालू आहे, एवढंच अनुभवायचं आहे. सकाळच्या रम्य वातावरणातील नीरव शांती अनुभवायची आहे. चिमण्यांचा चिवचिवाट अनुभवायचा आहे. आपल्या दृष्टिक्षेपात जे जे अनुभवता येईल, जे जे सौंदर्य अनुभवता येईल, ते सौंदर्य अनुभवायचं आहे. या कम्युनिटीच्या माध्यमातून मला सुंदर शरीर स्वास्थ्य लाभत आहे, मन स्वास्थ्य लाभत आहे. माझा खूप सर्वांगीण विकास होत आहे. मी खूप खुश आहे, खूप आनंदी आहे. मी स्वस्थ आहे, मी तंदुरुस्त आहे. ही फिलिंग मनामध्ये करायची आहे. दिवसेंदिवस मी फिट होत आहे. मला सुंदर शरीर स्वास्थ्य लाभत आहे. मला खूप सुंदरसं मन स्वास्थ्य लाभत आहे. आणि दिव्य चैतन्य माझ्या शरीरामध्ये ओसंडून वाहत आहे. हे चैतन्य आपल्या शरीरामध्ये कार्यान्वित करायचे आहे. हळूहळू आपण आपल्या बोटांची हालचाल करूयात, घोट्यांची हालचाल करूयात, गुडघ्यांची, त्यानंतर मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, नाभी चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, अज्ञा चक्र, सहस्त्रकाळ चक्र, या 7 चक्रांना आपण कार्यान्वित करूयात बरं. आणि आपल्या हातांची हालचाल करायची आहे, पायांची हालचाल करायची आहे आणि हळूच डाव्या कुशीवरती यायचं आहे. उजवा हात डोक्याखाली, डावा हात दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये. लहान बाळासारखं 2 सेकंद फक्त झोपून राहायचं आहे आणि हळूवार डोळे बंद ठेवून जमिनीवरती परत उठून बसायचं आहे. मिळवलेलं दिव्य चैतन्य, दिव्य शक्ती आता आपल्या चेहऱ्यावरती आपल्याला दोन्ही हाताचं दर्शन करून फिरवून घ्यायची आहे. शरीरावरती दोन्ही हाताचं दर्शन करा. आणि आज सकाळपासून खूप सुंदरसं मी मेडिटेशन, त्यासोबतच हार्ड वर्कआउट, योगा, प्राणायाम सर्व काही केलेलं आहे. शरीराने सुंदरशी साथ दिली आहे. सर्वप्रथम शरीराला शाबासकी द्यायची आहे. ज्या आईवडिलांमुळे मला सुंदर साधर्य प्राप्त मिळालेलं आहे, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आणि ज्या शक्तीला, ज्या ईश्वराला मानता, त्याला वंदन करायचं आहे. भूमातेला वंदन करायचं आहे. यस, आज मीना मॅम आणि त्यांच्या दीदी यांनी खूप सुंदरसं वर्कआउट घेतलेलं आहे आणि खूप सुंदर साध्या सिंपल स्टेप, खूप सुंदर आणि सिक्वेन्स पण खूप सुंदर होता. मीना मॅम आणि दीदींचं खूप खूप अभिनंदन. आणि तुम्ही पण सर्वांनी खूप त्यांच्यासोबत छान एन्जॉयफुल वर्कआउट केला. सर्वांचं पण खूप खूप अभिनंदन.
आणि त्यासोबतच आज दहीहंडीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. Yes, thank you, sir. Thank you, all my community. Yes, sir. Please continue. येस, खूप छान. आजचं मीना मॅमचं वर्कआउट, शवासन पण खूप छान झालं. येस, आज माय लेकिनचा वर्कआउट बहुत बढ़िया. येस येस, चला दीदी आहे का मीना मॅम? हॅपी मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग मीना मॅम. Happy morning, all of you. येस मीना मॅम, आज तुमचा माय लेकीचा वर्कआउट खूप सुंदर झालाय. दोघींनी पण खूप छान वर्कआउट केला, खूप एनर्जी वाटली. हे सर्व गुड न्यूट्रिशन घेतल्यानंतर तुम्ही छान करू शकता. हे एक आदर्श उदाहरण तुमच्या दोघींचं पण आहे. तर तुम्ही सर्वांना काय संदेश देऊ इच्छिता? आज गोपाळ काला आहे, बरोबर आहे? येस, श्रीकृष्ण जन्म आहे. या कथेच्या माध्यमातून तर आपण खूप काही शिकू शकतो. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे सर्व जे काही विकार आहेत, हे विकार आपण काढायचे असतात. ही जी प्रवृत्ती, वाईट प्रवृत्ती आहे, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवायचा आहे. आणि ही जी आख्यायिका आहे ना, त्या आख्यायिकेचा खूप चांगला अर्थ आणि परामर्श आपण घेऊ शकतो. कंसासारख्या दुष्प्रवृत्ती व्यक्तींचा पराभव झाला पाहिजे आणि चांगल्या व्यक्तींचा विजय झाला पाहिजे. खूप काही छान 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 प्रत्येक सणामागे, प्रत्येक व्यक्तिमत्वामागे असते, ते आपण घेत असतो. चला, खूप छान केला तुम्ही आज. श्रीकृष्ण सुद्धा तुमचा नातू सुद्धा सोबत होता आणि तिने खूप छान वर्क केला. तर तुम्ही सगळ्यांना काय संदेश देऊ इच्छिता मीना मॅम, की आपलं आरोग्य का आवश्यक आहे? आपले आरोग्य छान असेल तरच सर्व गोष्टी आपण करू शकतो, ऐकू शकतो, पाहू शकतो. किती मोठा जरी माणूस असला, किती अब्जोपती करोडपती पैसा जरी असला, तर तो पैसा त्याला वाचू शकत नाही. त्याला फक्त आणि शरीर प्रवृत्तीच वाचू शकते. जीवनामधील जर आनंद छानसा घ्यायचा असेल, जीवनामध्ये सुंदरस राहायचं असेल, जीवनामध्ये हे जीवन पुन्हा आहे का नाही हे माहित नाहीये, आत्ता आहे एवढं नक्की माहित आहे. मग ते कसं जगलं पाहिजे, कसं जगून घेतलं पाहिजे, याचं जर सर्वस्व जर छान जगायचं असेल, तर आमचा जो फिटनेस क्लब नांदेड आहे, ते युट्यूब चॅनलवर तुम्ही सर्च करू शकता, सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता, पाहू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी या हॅपी क्लब मध्ये, आम्ही आमचा आनंदी क्लब म्हणतो, प्रत्येक जणाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो नव्हे, आनंदी राहतोच. इतकं सुंदर सकाळी 5:30 वाजल्यापासून ते 7:15 पर्यंत आम्ही सर्वांशी छान बोलतो, छान छान माहिती ऐकतो. टॉक्सिन पूर्ण बाहेर काढण्याचा आम्ही व्यायामाच्या द्वारे प्रयत्न करतो. प्रत्येक सेल्सला ऑक्सिजन कसा मिळेल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करतो. योगाच्या माध्यमातून असेल, प्राणायामाच्या माध्यमातून असेल, ध्यानाच्या माध्यमातून असेल, आणि शरीराला खूप छान रिलॅक्समेंट आमच्या शवासनामधून मिळते. आणि खूप छान प्रकारे शवासन आमच्या महादेव मॅम घेतात. हे सगळ्या गोष्टी आमच्याकडे सुपर वेलनेस कोच खूप आहेत, खूप छान वर्कआउट घेतात. तर हॅपी क्लबला आमच्या एक वेळेस निश्चितच भेट द्या, या, तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडलं तर आपण सगळे मिळून सर्वांचं आरोग्य 100 वर्ष छानसं ठेवायचा प्रयत्न करू, नव्हे त्यापेक्षा जास्त. जपानमध्ये पहा किती आयुष्य छान आहे, 90 ते 125 वर्ष त्यांचं आयुष्यमान आहे. कारण तेथील आहार पद्धती, तेथील कष्ट करण्याची पद्धती, सकाळी लवकर उठणे, सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. आणि आजच्या या उत्सवानिमित्त आपण हे सर्व काही शिकलं पाहिजे, घेतलं पाहिजे.
आहार चांगला घेतला पाहिजे, पौष्टिकचा आहार, पौष्टिकता त्यामध्ये असली पाहिजे. आपलं जेवढं वजन असते तेवढं प्रोटीन आपल्या शरीराला मिळालं पाहिजे, सर्व विटॅमिन्स मिळाले पाहिजे, मिनरल्स मिळाले पाहिजे. हे सगळं काही या इथं आल्यानंतर नक्कीच मिळेल. गुड न्यूट्रिशन सुद्धा मिळते. आपली इच्छा असेल तर ते पण घेऊन आपण छानसं आहार आपण घेऊन छानसं जीवन जगू शकतो. तर मीना मॅमचं जवळपास 2 ते 3 वर्षापासून या कम्युनिटीशी जॉईन आहेत. तर त्यांनी काय संदेश देतात सगळ्यांसाठी ते पाहूया. येस मीना मॅम. तर आपण ह्या क्लबला जॉईन झालं पाहिजे, वर्कआउट केला पाहिजे, न्यूट्रिशन घेतलं पाहिजे. आपण मेन म्हणजे आपण चांगल्या संगतीच्या लोकांसोबत राहिलं पाहिजे. निगेटिव्ह विचार केला पाहिजे नाही, पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. सुसंगती सदा घडो याप्रमाणे आपण राहिलं पाहिजे. चांगल्या संगतीच्या लोकांसोबत राहिलं पाहिजे. पुन्हा आपण वेळोवेळी मार्गदर्शन खुदचं आपल्या घेतलं पाहिजे. न्यूट्रिशन घेतलं पाहिजे, वर्कआउट केलं पाहिजे आणि दररोज सिस्टीम सोबत राहिलं पाहिजे. येस मीना मॅम कडे नेटवर्क गेला असं वाटतंय. येस मीना मॅम, आवाज येतोय? येतोय सर. हा हा, खरंच मीना मॅमने किती सुंदर संदेश दिला आजच्या दिवसानिमित्त. चांगल्याच्या संगतीत राहायला पाहिजे. किती सुंदर आहे. तेच हा आजच्या सणाचा तोच आदर्श आहे. छान लोकांच्या, चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलात, सकारात्मक विचार करणारे जे व्यक्ती असतात ना त्यांच्या सहवासात राहिल्यानंतर तुम्ही सकारात्मक विचार करणार. नकारात्मक व्यक्तीच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर तुम्ही विचार नकारात्मक करणार. जे आनंदी व्यक्ती असतात ना त्या आनंदी व्यक्तीच्या सहवासात राहिलात ना तुम्ही आनंदीच राहतात. आपला सहवास कसा असतो, आपण कोणासोबत राहायचं हे खूप महत्वाचं असते. तर मीना मॅम म्हणतात की सहवास खूप महत्वाचा आहे आणि आमच्या हॅपी क्लब मधले सगळे वेलनेस कोच, सगळे सदस्य खूप छान आहेत, सकारात्मक आहेत. या आमच्या हॅपी क्लबच्या सर्व सदस्यांच्या सहवासामध्ये आपण सगळे मिळून आपलं आरोग्य, स्वतःचं आरोग्य, सगळ्यांचं आरोग्य खूप छान बनवूया. येस मीना मॅम, बेस्ट आपला. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. काय सर, हा मॅम, जोशी मॅम काय म्हणताय? तुम्ही बोललेलं सगळं बरोबर असते सर, एकदम योग्य. येस 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 येस. हं. जोशी मॅम, तुम्ही काय काय संदेश देताल आजच्या दिवसानिमित्त? छान छान लोकांसोबत, सकारात्मक लोकांसोबत कसं राहिलं पाहिजे, काय फायदा होतो? सकारात्मक लोकांसोबत राहिल्यावर आपणही सकारात्मक बनतो, आपल्याही विचारात बदल होतो. माझ्या झाला तसा सर्वांच्याही हो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. माझे तर शरीर तंदुरुस्त झालं, मी छान झाले, तसं सर्वांचं हो, ही शुभेच्छा सगळ्यांना. आणि सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करावा, शेवटपर्यंत ऐकावं. मी पण बंद केला होता नातवाला तयार करायचे म्हणून. ऐकावं म्हणजे आपल्यातही बदल होतो आणि सगळं चांगलं होतं. सकारात्मक विचार आपल्यामध्ये येतात आणि चांगली माहिती मिळते. सर्व मीटिंग अटेंड करावं. खूप छान मार्गदर्शन असतं आपल्या आहाराविषयी, आपल्या आरोग्याविषयी, आपल्या मानसिकतेविषयी. सर्व मीटिंग मध्ये खूप खूप छान असतं. आपण जे काही घेतो त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळते आणि हे सर्व जर आपण ऐकत राहिलो, पाहत राहिलो, खरंच माणसामध्ये बदल होत असतो. आणि मी पण ते करण्याचा प्रयत्न करत आहे, ऐकत आहे. तर खरंच माझ्यात खूप बदल झालेला आहे आणि म्हणून सर्वांना एकच विनंती आहे की सर्वांनी शेवटपर्यंत राहावं, सर्वांनी ऐकावं आणि तसं वागण्याचा प्रयत्न करावा. एवढेच शुभेच्छा सगळ्यांना. खूप छान, खूप सुंदर. येस येस येस, बहुत बढिया. वेळ झालाय, आता आपल्याला थांबायला पाहिजे. एक महादेवी मॅम तुम्हाला बोलायचं का? बोलू शकता तुम्ही, तुम्हाला अनम्यूटचे ऑप्शन दिलेत. येस महादेवी मॅम, तुम्ही काय संदेश देणार? येस सर. सर्वांना आज गोपाळकाला दहीहंडी या निमित्त सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. श्रीकृष्णाचा जन्म गोकुळामध्ये झालेला आहे आणि श्रीकृष्णानं सर्वांना असत प्रवृत्तीवर विजय मिळवून सत्याचा मार्ग दाखवला. आणि मी सांगेन की SMBS क्लबच्या माध्यमातून गोकुळ म्हणजे इंद्रिय
या इंद्रियामध्ये सद्विचारांचा जन्म रोजच आपल्या क्लबमध्ये होतो मेडिटेशनच्या माध्यमातून. आणि असत रूपी आपण जो कंस आहे या कंसाला मारण्याचं आपण रोजच काम करत असतो, कारण नकारात्मक विचार म्हणजे कंस आहे. आणि या कंसाला, या दुष्ट प्रवृत्तीला या आपल्या क्लबच्या माध्यमातून आपण रोजच नाहीसे करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं कंसाचा विनाश होतो आणि श्रीकृष्णाचा विजय होतो. या निमित्त मला हे सांगायचं होतं की खरंच श्रीकृष्णाने आपल्या सवंगड्यांना दही दूध दोन्ही वाटलं. आणि आपण सुद्धा या माध्यमातून या आमच्या क्लबमध्ये या. आणि आमच्या क्लबमध्ये आल्यानंतर रोजच कृष्णाचा जन्म होतो आणि खूप खूप आम्ही आनंद घेतो. आणि त्यासोबतच आमचं एक सुंदर न्यूट्रिशन आहे. आणि हे न्यूट्रिशन जर घेतलं तर तुम्ही जन्मभर जीवनभर फिट राहू शकता आणि स्वतः फिट राहून दुसऱ्यांना पण फिट करण्याचा प्रयत्न करू शकता. हाच माझा संदेश असणार आहे. सर्वांनी आमच्या क्लबला यायला पाहिजे आणि सर्वांनी खूप सुंदर आरोग्य केलं पाहिजे. शक्य असेल त्यांनी न्यूट्रिशन घेतलं पाहिजे आणि आपलं जीवन फिट केलं पाहिजे. येस सर, थँक्यू सर. खूप छान. न्यूट्रिशन म्हणजे काय? आपण दररोज भात वरण भाजी पोळी तर खातो ना. न्यूट्रिशन म्हणजे जेवण. एवढंच आहे की हे न्यूट्रिशन म्हणजे पौष्टिकता. त्याच्यामध्ये सर्व जे आपल्या शरीराला घटक लागतात ना ते सर्व घटक आलेले असतात. शक्य असेल त्याने न्यूट्रिशन घ्यावं. ज्यांना शक्य नाही मस्त क्लबला जॉईन करायचं, आनंदी राहायचं, फक्त आनंदी राहायचं, मेडिटेशन ऐकायचं, एनर्जी ड्रिंक घ्यायची फर्स्ट क्लास आणि चलते रहने का. और जिसको समझ में आया अरे बाबा ये न्यूट्रिशन लेने से हम तो 14 साल फिट जीते हैं, हो सके तो जितना ले सके उतना ले, नहीं ले सके तो जबरदस्ती तो कुछ ही नहीं है हमारे पास, काहीच नाही. फक्त या क्लब अटेंड करा आणि छानसं जीवन जगा. समूहामध्ये राहायला मिळतो. एकटे राहिलात ना त्रास होतो. समूहामध्ये राहत जा. खूप छान. आणि सकारात्मक विचाराच्या समूहामध्ये राहा. इतर समूहामध्ये नको. अगदी बरोबर. खूप छान. अभिनंदन. बरोबर आहे ना पोक्षणे मॅम? येस, अगदी बरोबर आहे. येस पोक्षणे मॅम. व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. हे सगळ्यांनी आतापर्यंत सांगितलंय की हे सगळं बरोबर आहे का सगळ्यांचं? काय काय घेतलं पाहिजे त्यांच्या बोलण्यातून आपण? हो सर, अगदी बरोबर आहे. येस. आपण सकाळी लवकर उठलं पाहिजे, मेडिटेशन ऐकलं पाहिजे, वर्कआउट केलं पाहिजे, प्राणायाम केला पाहिजे आणि आणि न्यूट्रिशन घेतलं पाहिजे आणि नेहमी पॉझिटिव्ह राहायचं, आनंदी राहायचं, चांगल्याच्या सहवासात राहायचं. येस आणि येस आपल्या हॅपी क्लब मध्ये जॉईन होऊन सर्वांनी न्यूट्रिशन घ्यायचं. येस 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 अगदी अगदी बरोबर आहे. खूप छान, खूप सुंदर. चला आपण थांबायला काही हरकत नाही. येस.